पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत वाईट बातमी आता समोर आली आहे। तुम्ही जर पीक विम्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे जाहीर करण्यात आले की या 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विम्याची आता वाट अजिबात बघू नये, तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आताच या ठिकाणी आता समोर आलं आहे। 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं स्पष्टपणे आता सांगण्यात आलं आहे। पीक विम्याची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट आता समोर आली आहे। कोणकोणत्या शेतकऱ्यांना अपात्र केले गेले याची नवीन अपडेट आताच 5 मिनिटांपूर्वी आता या ठिकाणी आता समोर आले आहे। जवळपास 35 लाखांपेक्षा जास्त शेतकरी पीक विम्यापासून आता वंचित राहणार असल्याची मोठी माहिती आता या ठिकाणी सांगण्यात आली आहे। आता 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित राहावं लागणार आहे। टोटल 10 जिल्ह्यातील शेतकरी आहेत, त्यांना आता पीक विम्यापासून अपात्र केलं जाणार आहे, वंचित त्यांना ठेवलं जाणार आहे। त्या 10 जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याची जर आतुरतेने वाट बघत असाल तर तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची नवीन अपडेट समोर आली आहे। आता 2 याद्या सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आल्या। पहिली यादी जी आहे ती म्हणजे पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे त्या शेतकऱ्यांची एक वेगळी नवीन यादी जाहीर करण्यात आली। आणि दुसरी यादी सरकारने आताच 5 मिनिटांपूर्वी जाहीर केल्या, ती म्हणजे अपात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये आता प्रत्येक जिल्ह्यातून जवळपास त्या ठिकाणी आता 4 ते 5 लाख शेतकरी म्हणजे जवळपास 50% शेतकऱ्यांना यामध्ये अपात्र केलं गेलं असल्याचं मोठी अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। त्यामुळे जर तुम्ही पीक विम्याची आता वाट बघत असाल, अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, आज पीक विमा येतील, उद्या पीक विमा येईल अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा तुम्ही पाहिल्या असणार, परंतु या ठिकाणी आता सरकारच्या माध्यमातून तुम्हाला आता पीक विमा कोणाकोणाला मिळणार आणि कोणाकोणाला पीक विमा मिळणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे आता पीक विम्याच्या बाबतीत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। कोणकोणत्या जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी मिळत आहे आणि कोणत्या जिल्ह्यांना पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। तसेच आम्हाला पीक विमा मिळेल का अशा शेतकऱ्यांच्या त्या ठिकाणी चर्चा चालू होत्या, तर ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा कोणाकोणाला मिळाला आहे आणि तुम्ही जर वाट बघत असाल तर तुम्हाला पीक विमा मिळणार का याचीच नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता समोर आली आहे। कारण अपात्र शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी वाढल्याचं पाहायला मिळत आहे। आता बघा, जे 10 जिल्ह्यातील शेतकरी अपात्र केले गेलेत त्यांना पीक विमा मिळणार नाही असं आता सांगण्यात आलं आहे। आता बघा, या ठिकाणी आपल्या देशाचे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना पीक विमा देऊन टाका असं सांगितल्यानंतर आपल्या देशाचे कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी त्या ठिकाणी एका आठवड्यापासूनच त्या ठिकाणी पीक विमा आता वाटलेला आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा त्या ठिकाणी सोडण्यास ठरवलं आहे। तर त्या ठिकाणी 32 लाखापैकी फक्त 10 लाख शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे। अजून पीक विमा त्या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना मिळणं बाकी आहे, परंतु सरकारने एक नवीन अपडेट या ठिकाणी जाहीर केले, ते म्हणजे आता या 10 जिल्ह्यामध्ये जे शेतकरी राहतात त्यांना आता अपात्र केलं जाणार आहे। जवळपास 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र केलं जाणार आहे। बघा, 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना आता यामध्ये लाभ मिळणार नाही। 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांमध्ये आता शेवटचा 6 नंबरचा आणि 7 नंबरचा शेतकऱ्याचा जो प्रकार आहे यामध्ये राज्यातील 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत। अनेक शेतकऱ्यांना आता पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। मग कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही याची लिस्ट नवीन आता लावण्यात आली आहे, कारण शेतकरी गेल्या आठवड्यापासून आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल अशा प्रकारे वाट बघत होते। सरकारने याबद्दलची नवीन अपडेट आता जाहीर केली आहे, जे प्रत्येक पीक विम्याची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांनी बघणं आता गरजेचं आहे। कारण तुम्ही पीक विम्याची वाट बघणार, परंतु तुम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही हेच तुम्हाला माहिती नाही। त्यामुळे पीक विम्याची वाट बघत आशेवर बसलेल्या शेतकऱ्यांना कोणाकोणाला यामध्ये अपात्र केले गेले याचीच नवीन अपडेट सरकारच्या माध्यमातून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या। आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा आतापर्यंत मिळाला आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळणं बाकी आहे, कोणत्या जिल्ह्यांना पीक विम्याच्या यादीमधून वगळलं आहे, कोणत्या 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना
पीक विमा या ठिकाणी येणार नाही, तुम्ही वाट बघू नये असं सांगण्यात आलंय। कारण यामध्ये 10 जिल्ह्यांचा समावेश आहे। तुमचा जर जिल्हा या 10 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला आता बाहेर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून काढलं जाणार आहे। आता हे तुम्हाला बाहेर का काढलं जाणार आहे याची यादी सुद्धा सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यात आल्या। बघा, तुम्हाला माहितीच आहे 1 रुपया भरून पीक विमा त्या ठिकाणी मागच्या 2-3 महिन्याच्या पाठीमागे अनेक शेतकऱ्यांनी भरला होता, तर त्यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला होता। 1 रुपया भरून पीक विमा बंद होणार अशा प्रकारच्या बातम्या सुद्धा पसरलेल्या होत्या, तुम्ही पण ऐकलंय। आता त्याच्या माध्यमातून का तो तशी न्यूज पसरत होती, बातमी का पसरत होती, तर अनेक शेतकऱ्यांनी घोटाळे केल्याचं पीक विम्यामध्ये आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं आणि त्यामुळेच चौकशी करून शेतकऱ्यांना पीक विमा मागच्या वेळी दिला होता, परंतु आता पण खूप मोठे घोटाळे सापडलेत। त्यामुळे आता या 10 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सरकारने सांगितलंय। कोणते 10 जिल्हे आहेत आणि कोणत्या 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना यामध्ये वगळलं जाणार आहे, अपात्र केलं जाणार आहे, तुम्ही या ठिकाणी आता पाहू शकता। आता बघा शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची वाट बघून शेतकरी आता थकलेले आहेत। अनेक व्हिडिओ त्यांनी पाहिले आहेत, आज पीक विमा येईल, उद्या पीक विमा येईल, अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही अनेक पाहिल्या असणार, परंतु शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खरोखर ठामपणे कोण सांगत नाही की नेमकं पीक विमा कधी येणार आहे, कोणकोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, कोणाकोणाला पीक विमा मिळणार नाही। अनेक शेतकऱ्यांनी तर अशा प्रकारे आता बोललं आहे की आम्हाला पीक विमा मिळणार आहे की नाही एकदा सांगून टाका, कारण आम्ही दररोज पीक विम्याची वाट बघून आता थकलेलो आहोत। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन यादी जाहीर करण्यात आल्या। यामध्ये 2 याद्या जाहीर करण्यात आलेत, ती म्हणजे आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे तर त्या मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी एक नवीन आहे आणि 6 ते 7 प्रकारच्या शेतकऱ्यांना अपात्र केलं जाणार आहे। तर ते 10 जिल्ह्यातील सर्वात जास्त शेतकरी आहेत, तर ते शेतकरी कोणकोणते आहेत हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी आता सांगण्यात येणार आहे। तर बघा, या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 2022 असेल, 2023 असेल, 2024 असेल, तर या 3 वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांचं आता पावसामुळे नुकसान झालंय, त्या ठिकाणी अवकाळी पावसामुळे नुकसान झालंय, वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालंय, किंवा त्या ठिकाणी 2023चा जर विचार केला तर त्या ठिकाणी पाऊसच पडला नाही, त्यामुळे आता पिकं सगळ्यांची करपून सुद्धा गेली होती। त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पीक विमा त्या ठिकाणी 3 वर्षाचा असल्यामुळे सर्वात जास्त पीक विमा अनेक शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यामध्ये मिळालाय। आता शेतकरी वाट बघत होते की दुसरा टप्पा कधी येणार, परंतु नवीन अपडेट सरकारने या ठिकाणी जाहीर केल्या, ती म्हणजे आता सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही। सर्वात जास्त घोटाळे आता या 10 जिल्ह्यामध्ये झाले आहेत। या 10 जिल्ह्यामध्ये जर तुमचा नंबर लागला असेल तर तुम्ही पीक विम्याची वाट बघू नका, तुम्हाला पीक विमा मिळणार नाही असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। परंतु काय सांगितले, 2023चा, 2022चा, 2024चा या 3 वर्षामध्ये पीक विमा जर तुम्ही भरला असेल तर तुमच्यासाठी अभिनंदन आहे। परंतु अनेक शेतकरी आता असे सापडू लागले सरकारला की त्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा आतापर्यंत भरलेला आहे आणि चुकीच्या मार्गाने भरलाय म्हणजे काय केले, तर बघा आता काय केले शेतकऱ्यांनी, आता त्या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी चान्स होता, कारण अनेक शेतकऱ्यांची जमीन त्या ठिकाणी 50 एकर 30 एकर एवढी जास्त जमीन असताना सुद्धा शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, तर त्यांना त्या ठिकाणी वगळण्यात आलंय। सरकार काय म्हणते, जी खरोखर गरजू आणि गरीब शेतकरी आहेत, खरंच आता त्यांना खरंच शेती पिकांचं नुकसान झालंय, तर अशा शेतकऱ्यांनाच पीक विमा आम्ही माफ करणार असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी आता सांगण्यात आल्या। मग आता कोणते असे शेतकरी आहेत त्या ठिकाणी या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले, कोणत्या शेतकऱ्यांचा प्रकार आहे ज्यांना आता पीक विमा मिळणार नाही, तुम्ही या ठिकाणी बघू शकता, कारण 10 जिल्ह्यांची नावे सरकारच्या माध्यमातून जाहीर केलीत, त्यांना पीक विमा अजिबात मिळणार नाही असं सांगण्यात आले। आता बघा या ठिकाणी पहिला प्रकार आहे शेतकऱ्यांचा ज्यामध्ये पीक विमा शेतकऱ्यांना मिळणार नाही। यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जालना जिल्हा आणि बीड जिल्ह्यांचा नंबर या ठिकाणी लागलाय, कारण जालना जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा घोटाळा केल्याचं आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। त्यामुळे तुम्ही जर जालना आणि बीड जिल्ह्यातील असाल तर अनेक शेतकऱ्यांची चौकशी केल्या बगैर त्यांना पीक विमा सोडू नये असं सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट या ठिकाणी समोर आले आहे। आता बघा शेतकऱ्यांनी काय केलंय, आता शेतकऱ्यांना अपेक्षा होती की जास्त पीक विमा मिळावा, सरकारने आम्हाला पीक विमा जास्त द्यावा,
त्यामुळे सरकारने आता शेतकऱ्यांनी काय केलंय, खोटी कागदपत्र काढली, डोंगराची जमीन दाखवल्या, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं ज्यामध्ये पेरणीच केली नाही, ज्यामध्ये पीकच नाही, अशा प्रकारची जमीन आता त्या ठिकाणी पीक विम्यामध्ये 2023ला 2022ला 24ला त्यांनी पीक विम्यामध्ये नोंदवली होती आणि त्यामुळे आता त्याचा सरकारने नीट व्यवस्थित चेक न केल्यामुळे त्यावेळी त्यांना पीक विमा त्या ठिकाणी थोडा मिळाला, परंतु सरकारने आता कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे। त्यामुळे पहिला जो प्रकार आहे तो शेतकऱ्याचा तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आता खरोखर त्यांचं पीक जमिनीमध्ये नसताना सुद्धा त्यांनी डोंगराळ जमीन, पडीक जमीन ज्यामध्ये आम्ही पीक केलं आहे, खोट्या प्रकारे फोटो वगैरे काढून त्या ठिकाणी सरकारी एखाद्या व्यक्तीला त्या ठिकाणी आतून पैसे वगैरे देऊन त्या ठिकाणी पीक विमा नोंदवलाय, अशा शेतकऱ्यांना पीक विम्याची वाट बघू नये, अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगितलंय। आता हा झाला पहिला प्रकार, अजून 3 ते 4 प्रकार तुम्हाला सांगणार आहे। यामधील शेवटचा प्रकार जो शेतकऱ्याचा आहे, यामध्ये सर्वात जास्त शेतकरी अपात्र होऊन राहीत, तसेच कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये पीक विमा तुम्हाला मिळणार नाही याची यादी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। त्यामुळे इथून पुढे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे की तुम्हाला पीक विम्याचा दुसरा टप्पा जो आहे तर यामध्ये तुम्हाला आता पीक विमा मिळणार का नाही, तुम्ही या ठिकाणी काळजी देऊन बघायचं आहे, लक्ष देऊन बघायचं आहे। सरकारने स्पष्टपणे सांगितलंय की पीक विमा असू दे, नमो शेतकरी योजना असू दे, PM किसान योजना असू दे किंवा अन्य कोणतीही योजना असू दे, आम्ही फक्त गोरगरीब शेतकऱ्यांना त्या ठिकाणी देणार आहोत असं सांगितलंय। आणि ज्या शेतकऱ्यांकडे पिवळे व केशरी रेशन कार्ड आहे त्याच शेतकऱ्यांना आम्ही पीक विमा देणार आहोत असं सांगितलं होतं, परंतु अनेक शेतकऱ्यांनी काय केले की या योजनांचा लाभ घेण्यासाठी आता त्यांनी पहिला त्यांचं रेशन कार्ड पांढरं होतं, परंतु योजनांचा लाभ घेण्यासाठी आतून पैसे देऊन त्यांनी पांढरे रेशन कार्ड असताना सुद्धा आतून पैसे देऊन खोट्या उद्देशाने खोटी कागदपत्रे सादर करून पिवळे व केशरी रेशन कार्ड त्यांनी काढलं आणि त्यामुळेच सरकारने आता अशा शेतकऱ्यांना अपात्र करण्याचं या ठिकाणी ठरवलंय। यामध्ये 10 जिल्ह्यांची नावे सांगण्यात आलीत। 10 जिल्हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण 10 जिल्हे यामध्ये शेतकरी आता अपात्र केले जाणार आहेत आणि तुम्ही अपात्र होऊ नये म्हणून तुम्हाला काय करावं लागणार आहे हे सुद्धा तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। बघा आता बघा शेतकरी मित्रांनो, आता सरकारने मागच्या 2-3 महिन्याच्या पाठीमागे जी 1 रुपया भरून जी पीक विम्यामध्ये घोटाळा झाला होता त्यामध्ये चौकशी करण्याचे आदेश दिले होते आणि चौकशी करूनच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा या ठिकाणी जमा करण्यात येतोय। त्यामुळे तुम्हाला जर त्या ठिकाणी अपात्र केलं असेल म्हणूनच तुम्हाला अजून पीक विमा त्या ठिकाणी आला नसेल, मग कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी अपात्र केले गेलेत तर त्या जिल्ह्यांची लिस्ट सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। कारण जर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला हा पीक विमा मिळणार नाही, तुमची जमीन जास्त असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड नसेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, तसेच तुमच्याकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असाल तर तुम्हाला पीक विमा या ठिकाणी मिळणार नाही असं सांगण्यात आले। जर कोरडवाहू शेतीचं तुम्ही चुकीच्या मार्गाने पीक विमा नोंदवला असेल आणि तुम्ही त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा लाभ घेतला असेल तर तुम्हाला पीक विमा मिळणार नाही। तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याची चौकशी सुरू आहे आणि त्या शेतकऱ्यांना चौकशी केल्यावरच पीक विमा मिळणार आहे तर ते जिल्हे बघा, सांगली जिल्हा आहे, जालना जिल्हा आहे, बीड जिल्हा आहे, तसेच आता पुणे जिल्हा आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, त्या ठिकाणी जालना जिल्हा आहे, तसेच या ठिकाणी आता बघा त्या ठिकाणी अकोला, परभणी, नंदुरबार, सिंधुदुर्ग, त्या ठिकाणी रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांची चौकशी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। कारण अनेक जिल्ह्यामध्ये आता पीक विमा चुकीच्या मार्गाने भरला होता, सरकारला त्या ठिकाणी फसवून त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी काय केलंय की त्या ठिकाणी जमीन पेरेल सुद्धा नसून अनेक शेतकऱ्यांनी चुकीच्या मार्गाने पीक विमा नोंदवला होता आणि त्या ठिकाणी सरकारला सापडल्याने सरकारच्या माध्यमातून नवीन अपडेट समोर आल्या की जर चुकीच्या मार्गाने तुम्ही पीक विमा नोंदवला गेला असेल किंवा तुमचं जर त्या ठिकाणी नुकसान झालं नसताना सुद्धा चुकीच्या पद्धतीने गायरान जमीन, रस्त्याकडेची जमीन, कॅनलची जमीन सरकारची दाखवून पीक विमा त्या ठिकाणी तुम्ही घेतला असेल तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही असं सांगण्यात आले। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती ही होती। त्यामुळे अशाच प्रकारची नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।